सोडलेले आहेत. आता महापौर कोणाचा त्या ठिकाणी आता सर्वपक्षीय आता पाहायला लागलेला आहे. तर ऑफकोर्स महापौर कोणाचा राहिला. आता ही सगळी धावपळ तर सुरू झालेली आहे, पण खरी धावपळ 22 तारखेला जेव्हा महापौराचं आरक्षण निघेल आणि कोणत्या कॅटेगरीमध्ये तो महापौर जाणार याच्यावर खरी मला वाटते घोडदौड सुरू होणार आहे. पण आम्ही सुद्धा काँग्रेस सुद्धा महापौराच्या पदासाठी इच्छुक आहोत. आम्ही पण सुद्धा प्रयत्न करत आहोत. आणि पण मला कधी कधी गंमत याची वाटते की भारतीय जनता पक्ष कोणत्या तोंडाने लोकांसमोर जाणार आहे. ज्या पक्षाला लोकांनी नाकारलेला आहे, 45 नगरसेवक त्यांच्या वेळेस मागच्या 2017 मध्ये निवडून आले होते. यावेळेस फक्त 25 नगरसेवक निवडून आले. 20 नगरसेवक त्यांचे लोकांनी पाळले. बाकी जे नगरसेवक आले तेही फार थोड्याफार फरकाने निवडून आले. त्याच्यासाठी प्रचंड प्रमाणामधला पैसा खर्च केला, सत्ताचा वापर केला, प्रशासनाचा वापर केला. स्वतः बावनकुळे सारखा अत्यंत कर्तबगार ज्याला आपण मंत्री म्हणतो ते इथे येऊन राहिले. 2 आमदार, 5 आमदार, 6 आमदार त्यांचे इथे जिल्ह्याचे इथे राहिले. खासदार अनिल बोंडे, माजी खासदार, एवढं सगळं असताना सुद्धा ते 25 वर थांबले असतील. तर त्यांनी खरं तर प्रयत्न करू नये. त्यांनी समजून घेतलं पाहिजे की लोकांची आपल्याबद्दल मानसिकता नाही. लोकांनी आपला पराभव केला आहे, लोकांनी आपल्याला नाकारलेला आहे. पण पण सत्ता आपल्या हातात असली पाहिजे, मग ते केंद्राची असो की वारडाची असो. आणि म्हणूनच आम्ही सुद्धा प्रयत्नशील आहोत. आम्ही समविचारी पक्षाशी आमची बोलणी चालू आहेत. समविचारी पक्ष सुद्धा भारतीय जनता पक्षाचा महापौर होऊ नये म्हणून आम्हाला मदत करण्याच्या मानसिकतेत आहे. आम्ही सगळे हे प्रयत्न करतोय. मला असं वाटतं की समजा सगळ्या गोष्टी व्यवस्थित जुळून आल्या तर आपल्याला भारतीय जनता पक्षाच्या महापौराऐवजी महाविकास आघाडीचा महापौर दिसेल अशा बऱ्याच शंका नाही. तो त्यांचा पद आहे, कोणासोबत जायचं आणि कोणासोबत नाही. आता असं आहे की तुम्ही आज अमरावतीची परिस्थिती आहे की अमरावतीमध्ये 2 काँग्रेस आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शरद पवार काँग्रेस आणि अजित पवार काँग्रेस, 3 काँग्रेस. नंतर शिंदे गट 2, शिवसेने 2, काँग्रेस 2, हे असतात. आता भारतीय जनता पक्षही 2 आहे. त्यांचे एक भारतीय जनता पक्ष खरा आणि एक खोटा. म्हणजे हे त्याला खरं आम्ही खरे भारतीय जनता पक्षवाले म्हणतात, आम्ही खरे, आणि दुसरे म्हणतात आम्ही खरे. म्हणजे सर्व पक्षामध्ये गोंधळ आहे. पण त्या परिस्थितीमध्ये काँग्रेस मात्र अत्यंत स्टेबल आणि त्याला काय म्हणतात जमिनीशी जुळून काम करून राहिलं. त्याच्यामुळे आम्हाला अशी खात्री आहे की आम्ही महापौर बनवू शकतो. जे काही जे समविचारी पक्ष आहेत त्या सगळ्यांची आमच्या स्तरावर बोलणं सुरू आहे. समविचारी पक्षांची आता असं आहे की त्या समविचारी पक्षांना सुद्धा निर्णय घ्यायची जे अधिकार इथे काही लोकांना आहे, काही लोकांना नाही आहेत. त्यांना सुद्धा वरती विचारावं लागतं मुंबईला त्यांच्या पक्षश्रेष्ठींना. त्याच्यामुळे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत आरक्षण न निघाल्यामुळे नेमकं कशी हालचाल करायची या बाबतीत सगळे द्विधा मनस्थित आहे. पण मला असं वाटतं की 22 तारखेनंतर खऱ्या अर्थाने याला चालना मिळेल आणि सर्व गोष्टी जर व्यवस्थित जुळून आल्या. आता जे लोक आमच्यासोबत येऊ इच्छितात त्या आमच्या अटी शर्तीवर ते आमच्यासोबत राहिले पाहिजे, त्यांच्या अटी शर्तीवर नाही. आमच्यासोबत राहायचं आणि त्याला काय म्हणतात धार्मिक गोष्टीला चालना द्यायची असं चालणार नाही. या सगळ्या गोष्टीसाठी एक आम्ही सांगू इच्छितो कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षासोबत आम्ही युती करणार नाही.